द बिगिनिंग ऑफ एव्हरीथिंग, द बिग बँग. एक अशी थिअरी जी सांगते की एका सेकंदाचा ट्रिलियनथवा पार्ट त्याच्यापेक्षा कमी वेळात एक मोठा स्फोट झाला आणि शून्यातून आपलं युनिवर्स तयार झालं, जे इन्फायनाईट नाही. हे गेलेल्या 20व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत सगळ्या सायंटिस्टला हेच वाटत होतं की आपल्या युनिवर्सला एज नाही, एजलेस युनिवर्स आहे आणि युनिवर्स इन्फायनाईट आहे. पण तेवढ्यात आपल्या आइन्स्टाईन भाऊंनी रिलेटिव्हिटीची थिअरी दिली, ज्यांनी आपल्याला ग्रॅव्हिटीबद्दल बरीच चांगली आयडिया भेटली. आणि सोबतच हबल यांच्या ऑब्झर्वेशन्समधून कळालं की ह्या ज्या सगळ्या गॅलेक्सी आहेत ते एकमेकांपासून दूर चालल्यात, आपलं युनिवर्स एक्सपांड व्हायला आहे. त्यात मग आता सोने पे सुहागा म्हणता येईल असं एक गोष्ट घडली, म्हणजे 1964मध्ये चुकून कॉस्मिक रेडिएशन बॅकग्राऊंड आपल्याला सापडलं. त्याचा एकदम सखोल अभ्यास केल्यानंतर युनिवर्सच्या सुरुवातीच्या काळातले बरेच रहस्य उलगडले आणि त्यासोबतच बाकीच्या ऑब्झर्वेशन्सनी हे कन्फर्म केलं की युनिवर्स बिग बँगने सुरुवात झालेला असू शकतं. मागच्या 50 वर्षात बऱ्याच टेक्निकल ॲडव्हान्समेंट झाल्यात आणि ज्यानं हे सुद्धा कन्फर्म केलं आहे की युनिवर्स जे एक्सपांड व्हायलेलं होतं त्या एक्सपान्शनची स्पीडसुद्धा वाढते. पण नेमकं आता हे बिग बँग झालंच कसं आणि कधी झालं, आणि नेमकं शून्यातून एवढं युनिवर्स तयार होऊच कसं शकतं आहे, पुढच्या भागात बघू.